आता विरोधकाचं जर सांगायचं म्हणलं तर 2-3 दिवस मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. मी 2-3 दिवस काही गावामध्ये भाषण केले. बापू त्यांनी ज्यावेळी मी त्यांच्याकडे होतो तेव्हाचे माझे व्हिडिओ व्हायरल केले. आता मग हे व्हिडिओ व्हायरल करायला मी एवढा मोठा आहे का? त्यावेळेस त्यांच्या सोबत होतो, निश्चयने होतो. आज बापू सोबत आहे, एक निश्चयने आहे. त्यांच्याकडे मला नाही आवडलं, त्यांचे मला धन्य करायला मी सोडून गेलं. आता कालपासून त्यांचा व्हिडिओ व्हायरल आहे फेसबुकवर. ते भाषणात बोलले होते, मी तरी एखादा शब्द बोलला तुम्ही शब्दाला पक्का राहील. ते म्हणले होते संदीपान भुमरे साहेबांनी जर छत्रपती महाराजाचा पुतळा बसला तर मी राजकारण सोडून देईन. 5 वर्ष झाले त्याला राजकारण सोडलं नाही सोडलं. मित्रांनो, भुमरे परिवार हे आपल्या सुखा दुःखात येणारा परिवार आहे. कधीही ते कोणाला उघडत भाषा करणार नाही. कोणीही काम घेऊन जा, काम करून देण्याचा प्रयत्न करतात. आणि एकनिष्ठ कोणाला म्हणते, संदीपाजी पाटील भुमरे साहेब 5 वेळेस विधानसभा निवडणूक लढले. 5 वेळेस धनुष्यबाण निशाणी होती. भुमरे साहेब छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची लोकसभा लढले, धनुष्यबाण निशाणी. आता बापू पैठणची विधानसभा लढतायत, धनुष्यबाण निशाणी. समोरच्या उमेदवाराचे 5 वर्षात 4 पक्ष झाले. अनेक वेळा त्यांनी याला गद्दार त्याला गद्दार. अरे गद्दारी कोणी केली हे पैठण तालुक्याच्या जनतेला माहिती आहे. आणि ते त्यांचं बरोबर आहे बापू, त्यांना बोलावंच लागणार आहे. ते काही लोकांचे काम थोडे केलेले म्हणून ते भाषणात सांगते. ते फक्त बोलून निवडणूक लागतात, पण माणसाने बोलताना खरं बोलायचं. गद्दार कोणी हे पैठण तालुक्याच्या समस्त जनतेने पाहिलेलं आहे. आणि ते म्हणते गद्दाराला धडा शिकायचं नाही. अरे खरे गद्दार तुम्ही हे, आणि पैठण तालुक्याची जनता तुम्हाला धडा शिकणारी. मित्रांनो, मी काही जास्त बोलणार नाही, फार उशीर झाला. फक्त एवढंच सांगाल तुम्हाला, तुम्ही बापूवर सर्वांनी विश्वास ठेवा. येणाऱ्या 20 तारखेला आपण सर्वांनी धनुष्यबाण निशाणी समोरील बटन दाबून बापूंना जास्तीत जास्त मतदान करा. कारण बापूने आपल्याला भरपूर दिलं. आपण जे मागेल ते द्यायचं काम बापूने केलं. कधीही सामान्य कार्यकर्ता जाऊ द्या, कधीही बापूने ताबडतोब काम करून देण्याचं काम केलं. परंतु बापूने आता एवढं दिलं, आता आपल्याला बापूला काहीतरी द्यायची वेळ आली. मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी आपल्या आपल्या गावातून मतपेटीतून जास्तीत जास्त मतदान देण्याचं काम करावं, एवढी मी या ठिकाणी विनंती करतो. व पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण येणाऱ्या 20 तारखेला धनुष्यबाण निशाणी समोरील बटन दाबून बापूंना जास्तीत जास्त मताने विजय करावं, अशी आपल्या सर्वांना विनंती करतो व या ठिकाणी थांबतो. यानंतर सिद्धार्थ गायकवाड यांचा या ठिकाणी शिवसेनेत प्रवेश आहे. सिद्धार्थ गायकवाड यांना अशी विनंती करतो की आपण या ठिकाणी बापूंना विनंती करतो सिद्धार्थ गायकवाड यांचा या ठिकाणी स्वागत करून प्रवेश करावा.